मंडळ यंदा 45व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला भव्य देखावा लंकाधिपती रावणाचा वध. लंकाधिपती रावणाचा वध. सीतेला रावणानं पळवून नेल्याचं कळल्यावर प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेसह लंकेवर स्वारी केली. लंकेश्वर रावण आपल्या राक्षस सेनेसह सज्ज झाला. प्रभू रामचंद्रांकडे लक्ष्मणासह अंगद, जांबुवंत, सुग्रीव, हनुमान असे एकाहून एक सरस आणि बलवान वानर होते. तर रावणाकडे निकुंभ, मकराक्ष, इंद्रजित, कुंभकर्ण असे अतिरथी महारथी होते. या दोन्ही सैन्यात अतिशय तुंबळ युद्ध झालं. दोन्ही सैन्यांमध्ये अनेक वीर युद्धात धारातीर्थी पडू लागले. श्रीराम आणि लक्ष्मणानं आपल्या अमोघ बाणांनी रावणाच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. रावणाच्या मुलांना, भावांनाही यमसदनी पाठवलं. ते पाहून रावण प्रचंड क्रुद्ध होऊन स्वतः प्रभू रामचंद्रांवर धावून आला. माझ्या बंधूंना आणि पुत्रांनाही तू मारलाय, आता मरायला तयार हो. प्रभू श्रीराम आणि लंकाधिपती रावण एकमेकांसमोर सिंहासारखे उभे ठाकले आणि त्यांच्यात घनघोर युद्ध सुरू झालं. त्यांचं भयंकर युद्ध पाहून समस्त वानरसेना आणि राक्षस सेना स्तिमित होऊन निश्चलपणे उभ्या राहिल्या. श्रीरामांनी त्याला हजारो बाणांची वृष्टी करत प्रत्युत्तर दिलं. हे घनघोर युद्ध पाहण्यासाठी साक्षात देव, महर्षी, गंधर्व, किन्नर आणि अप्सरा सुद्धा दिवसा आणि रात्री सुद्धा हे भयानक युद्ध सुरूच राहिलं. दशमुखी रावण तितक्याच कठोरपणे श्रीरामांवर बाण आणि अस्त्रांचा तसंच आपल्या मायावी शक्तीचा उपयोग करून श्रीरामांना जेरी सांडू पाहत होता. प्रभू रामचंद्रांनी शौर्यानं आणि कुशलतेनं त्या 10 तोंडाच्या रावणाच्या डावीकडील 2 मस्तकांचा आपल्या बाणानं वेध घेतला. मायावी रावणानं पुन्हा दोन्ही मस्तक स्थापित केली. त्या रघुवीरानं पुन्हा एकदा बाण मंत्रून त्या दशानन रावणाच्या उजव्या बाजूच्या 2 मस्तकांचा वेध घेतला.
परंतु त्या दुरात्मा रावणानं पुन्हा तीही दोन्ही मस्तक स्थापित केली. रावणाचा हा मायावी खेळ विभीषण जाणून होता. त्यानं प्रभू रामचंद्रांच्या कानामध्ये एक अत्यंत गुप्त बातमी सांगितली. त्यानं सांगितलं, श्रीराम, त्या दशान रावणाचा जीव त्याच्या नाभीमध्ये. आपण त्याच्या नाभीवर नेम धरून अस्त्राचा वापर करा. हे ऐकताच प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मास्त्र सिद्ध केलं आणि नेम धरून रावणाच्या नाभीवर बाण सोडला. त्याबरोबर तो भयानक महाप्रचंड राक्षसराज रावण धरणीवर कोसळला. जय श्रीराम. दशाननाचा मृत्यू झाला. त्याबरोबर संपूर्ण वानर सेनेनं प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार केला. सियावर रामचंद्र की जय. सियावर रामचंद्र की जय.